नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण दुसरीच्या बालभारती या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 10 भाजी घ्या भाजी हे आपण शिकणार आहोत। तर इथे पहा काय लिहिलं आहे, भाजी घ्या हो भाजी, ताजी ताजी भाजी। ही भाजीवाली तुम्हाला जे चित्र दिसत आहे ती काय म्हणते, भाजी घ्या ताजी ताजी भाजी ती विकत आहे। चवळी कोवळी कोवळी, लिंबे आंबट पिवळी। तिच्याकडे बघा काय काय भाजी आहे, चवळी आहे, कोवळी 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 चवळी आणि लिंबे आंबट पिवळी असे तिच्याकडे आहे। पालक शेपू मेथीची जोडी हिरव्या पातीची। आणखीन काय आहे, पालक आहे, शेपू आहे, मेथीची भाजी आहे आणि सगळ्या हिरव्या पानांच्या भाज्यांची जोडी त्या भाजीवालीकडे आहे। मिरची तिखट मोठी आणली चवीसाठी, मुळा गाजर कांदा आणला की हो दादा। ती भाजीवाली त्या माणसाला म्हणते, ओ दादा मुळा गाजर आणि कांदा आणला आहे, तसंच चवीसाठी मिरचीही आणली आहे। वांगी घ्यानी टमाटे, पराठ्याला बटाटे, काकडी अन कोथिंबीर छान होते कोशिंबीर। तर मुलांनो, ही कविता तुम्हाला समजली असेल। आता आपण ही कविता म्हणूया। भाजी घ्या हो भाजी, ताजी ताजी भाजी, चवळी कोवळी कोवळी, लिंबे आंबट पिवळी, पालक शेपू मेथीची जोडी हिरव्या पातीची, मिरची तिखट मोठी आणली चवीसाठी, मुळा गाजर कांदा आणला की हो दादा, वांगी घ्यानी टमाटे, पराठ्याला बटाटे, काकडी अन कोथिंबीर छान होते कोशिंबीर। आता इथे बघा काय लिहिलं आहे, गाण्यात आलेली भाज्यांची नावे सांगा। तर चला आपण गाण्यात आलेल्या भाज्यांची नावे सांगूया। सगळ्यात आधी आहे चवळी, नंतर लिंबू, पालक, शेपू, मेथी, मिरची, मुळा, गाजर, कांदा, वांगी, बटाटा आणि टमाटे आणि काकडी, कोथिंबीर ह्या सर्व भाज्या या गाण्यामध्ये आलेल्या आहेत। गाण्यात आलेल्या पदार्थांची नावे सांगा। आता या गाण्यामध्ये कोणते असे खाद्यपदार्थ आले आहेत बघा जरा। एक आहे कोशिंबीर आणि आहे पराठा, हे दोन खाद्यपदार्थ या गाण्यामध्ये आलेले आहेत। चित्रे पहा, ऐका, म्हणा व नावे वाचा। ओके, तर आपण आता हे वाचूया। हे आहे लिंबू, हे आहे मेथी, मिरची, हा आहे मुळा, हा आहे गाजर, हा आहे कांदा आणि हा आहे टमाटा।